नमस्कार, मी भूषण हिवरेकर, संचालक सायन्स ट्रेन इन्स्टिट्यूट अंबड. 10वीची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे हार्दिक अभिनंदन. आता 10वी नंतर पुढं काय याचा विचार करताना जर आपण 11वी 12वी सायन्स ज्यामध्ये इंजिनिअरिंगसाठी किंवा मेडिकल फील्डमध्ये प्रवेश घेण्यासाठी जर का आपण अंबडला थांबूनच MST CET आणि नीट सारख्या परीक्षांची तयारी करणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. या परीक्षांना जर क्रॅक करायचा असेल तर 2 विषय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. इंजिनिअरिंगच्या एंट्रन्समध्ये मॅथ्सला 50% वेटेज आहे, म्हणजे 200 मार्काच्या परीक्षेमध्ये 100 मार्क हे मॅथ्स विषयाला आहे. त्याच पद्धतीने फार्मसी आणि अदर ॲग्रिकल्चर यासारख्या फील्डमध्ये जाण्यासाठी जे आपण बायोलॉजी ग्रुप घेऊन CET देतो त्यामध्ये 100 मार्काचं 50% वेटेज हे बायोलॉजी विषयाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेडिकल आणि पॅरामेडिकल फील्डला जाण्यासाठी आपण जी नीट नावाची एक्झाम देण्याचा विचार करत असाल तर या 720 मार्काच्या नीट परीक्षेमध्ये, नीट एक्झाममध्ये 360 मार्क हे फक्त बायोलॉजी विषयाला आहे. तर मग असं 50% वेटेज असणारे बायोलॉजी आणि मॅथ्स या 2 विषयांची जर का आपण जास्तीची तयारी केली तरच आपला या एक्झाम क्रॅक करून आवश्यक त्या फील्डमध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ शकतं. आणि अंबडमध्ये राहून आपण अन्यत्र कुठेही क्लास लावून जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मागील 14 वर्षापासून मॅथ्स आणि बायोलॉजी शिकवण्याचा अनुभव असणारं जे सायन्स ट्रेन इन्स्टिट्यूट आहे, या आपल्या क्लासमध्ये आपण मॅथ्स आणि बायोलॉजीचे स्पेशल 2 विषयांसाठी बॅचेस सुरू करत आहोत, ज्यामध्ये मॅथ्स आणि बायोलॉजी या 2 विषयाची रोज 2 तास टीचिंग, त्यानंतर डेली प्रॅक्टिस आणि डाऊट क्लिअरन्स 2 तास, असा 2 विषयांसाठीचं आपलं 4 तासाचं शेड्यूल रोज असणार आहे. नीटसाठी NCERTचा सिलेबस बायोलॉजीचा होईल आणि CET एक्झामसाठी मॅथ्स आणि बायोलॉजीचा स्टेट बोर्डचा सिलेबस आपल्याकडे विशेष काळजीपूर्वक पद्धतीने शिकवल्या जाईल आणि तुमची सर्वांची तयारी देखील करून घेतल्या जाईल. आपल्याकडील मॅथ विषयाचा विचार करून आम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या परीक्षेला येणाऱ्या अडचणीचा विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की फिजिक्सचे प्रॉब्लेम आणि केमिस्ट्री पार्ट 1चे जे काही न्यूमरिकल्स आहेत, तर या 2 विषयांमधल्या न्यूमरिकल्सचा त्या ठिकाणी एंट्रन्स एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेले असतात आणि या न्यूमरिकल्सचं कमी वेळामध्ये करेक्ट आन्सर काढण्यासाठी आपल्याला मॅथ्सची आवश्यकता असते. म्हणून तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स आम्ही डिझाईन केला आहे की ज्यामध्ये मॅथ्सचे ते सर्व चॅप्टर, त्या सर्व कन्सेप्ट्स तुम्हाला शिकवल्या जातील की ज्यांच्या मदतीने आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे न्यूमरिकल सॉल्व्ह करणं अगदी सहज शक्य होणार आहे. तर ही 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET आणि नीटची बॅच आपण 8 तारखेपासून सुरू करत आहोत. 8 जून ही आपली बॅच सुरू करण्याची तारीख आहे. ॲडमिशन प्रक्रिया 1 जून पासून सुरू होईल. व्हिडिओमध्ये खाली दिलेल्या नंबरवर आपण ॲडमिशनसाठी फोन करू शकता आणि सकाळी 7 ते 11 किंवा संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत प्रत्यक्ष भेटायलाही आपण येऊ शकता. तेव्हा अंबडमध्ये जर आपण ही प्रिपरेशन करणार असाल तर आवर्जून एक वेळ क्लासला भेट द्यावी. धन्यवाद.